या बातमीचे प्रायोजक आहे पिंडीपोल हॉस्पिटल, साईबाबा चौक, न्यू पाचापेठ, सोलापूर. मी लता फुटाणे. मला सकाळी 9:50 एक फोन आला की असं असं झाले. मला तर धक्काच बसला, खरं नाही कोणतरी मुद्दाम खोटं करते असं वाटलं. आणि नंतर मग मी अध्यक्षांना फोन केला. अध्यक्षांचा नंतर फोन आला मला, आता इथे खरी बातमी म्हणून. इतकं वाईट वाटलं की त्या दिवशी सण साजरा करावा असं वाटलं नाही का. सर्व जाती धर्माला घेऊन जाणारा नेता, आणि जवळजवळ आम्ही 6 महिने प्रचाराच्या निमित्ताने एकत्र राहत होतो. आणि जेव्हा आम्ही 94ला नगरसेवक होते, अपक्ष होते मी, तेव्हा ते महापौर झाले होते. तेव्हापासून आमचे म्हणजे त्यांच्या आणि आमच्या घरचे रिलेशन होते. माझी मुलं वगैरे त्यांच्याकडे जाणं येणं सर्वांचं सतत राहत होतं. त्यांनी मुंबईला मीटिंग केली राष्ट्रवादीची 9 तारखेला. 8 तारखेला आमची झाली, 9 तारखेला त्यांची झाली. आणि तिथून ते वाराणसीला गेले. आणि मकर संक्रांतीला जेव्हा संक्रमण होत असतं सूर्य आणि मकर राशीचं, सूर्य मकर राशीत जातो, तेव्हा हा योग एवढा चांगला आहे. खरं त्यांचं मृत्यूची वेळ जी आहे ती अत्यंत शुभ आहे. जे भीष्माचार्य, महाभारतामधले जे भीष्माचार्य होते ना, त्या मुहूर्तावरच ते गेलेले आहेत. इच्छामरण त्याला म्हणतात. त्यांनी त्यांचं चांगलं झालं, त्यांचा देव आत्मा पुण्यात्मा होता म्हणून ते देवापाशी जाऊन बसले. परंतु आज जनतेच्या मनामध्ये कुठंतरी अण्णांनी घर करून ठेवलेलं आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये अण्णा हे कुठंतरी राहणार आहेत. प्रत्येकाच्या घराघरामध्ये, लहान मुलामध्ये असू दे, मोठ्यामध्ये असू दे, अण्णांचं आहे. त्यांचं कार्य पुढे त्यांनी चालू ठेवायला पाहिजे. घरच्या लोकांनी देखील विश्वास आमचा अजिबात नाहीये. विश्वास बस आता अण्णा येणारच आहेत, कधीतरी भेटतीलच आपल्याला असं वाटतं. प्रत्यक्ष डोळ्याने जरी पाहिलं तरी डोळ्यावर विश्वास नाही, पण अंतकरणावर विश्वास आहे की आहेत. आणि ते खरं पुण्यात्माच होता त्यांचा. खरं त्यांनी ज्यांना काही द्यायचं दिलं तर लोकांना खूप. अंत्यविधीला तर कार्यकर्ते, महिला सगळे रडत होते. आणि संक्रांतीचा सण साजरा करू वाटला नाही ह्या वर्षीचा, की असे कसे घटनाला निवडणूक देखील आम्ही प्रचारावर बरोबर होतो. जाऊ द्या, हे असं होत असते ताई, आम्हाला वाईट वाटायला लागलं, काय करायचं ना, होणार असं हारजीत असते ताई, चला आपण पुढे, आपण एकत्र काम करू अजून, असं म्हणणारा, चल तुम्ही पुढे लढ म्हणणारा नेता आता सोलापूर शहरामध्ये राहिलेला नाही. आधारस्तंभ आपला हरपलेला, खूप मोठा आधारस्तंभ. डोळ्यात अश्रू तर श्वास कोंडला गेला बघा. सोलापूरकरांच्या सामान्य कार्यकर्त्यांचा श्वास कोंडला गेला. काही झाले की अण्णांकडे, अण्णांचं आमदार व्हायचं, तरुणांना नोकऱ्या द्यायचं, जे त्यांनी म्हणजे विकास जो आहे ना तो 20 वर्ष मागे गेला. विकास जे करायचं होतं अण्णांना ना, त्यांनी महापालिकेत आल्यापासून महापालिकेत सर्व काम करत होते. अण्णांचं काम म्हणले कुठल्याही टेबलला कधी फाईल राहत नव्हती, पटकन जात होते. परंतु आता जो पुढे कसं होणार ते आता नागरिकांच्या ह्याच्यावर आहे. परंतु जे महेश अण्णा कोठेंनी जी कामं केलेली आहेत ना, त्याला तोड नाहीये, एवढं मात्र निश्चित आहे. आणि अण्णांनी परत जन्म घेऊन यावा असं वाटतं. गुणवत्तापूर्ण आधुनिक रुग्णसेविकेची नवी परिभाषा. रुग्णांना सेवा देण्यासाठी आपल्या सोलापूर शहरात नावाजलेले सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे डॉक्टर श्रीनिवास एस पिंडीपोल यांचे पिंडीपोल हॉस्पिटल. आमच्या हॉस्पिटलमध्ये मिळेल आपणास अत्यावश्यक सेवा, सुसज्ज अति दक्षता विभाग, अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टर्स, रुग्णांचे अस्तित्व काळजी घेणारे स्टाफ, 50 बेड्स सुसज्ज हॉस्पिटल, 24 तास रात्रीची सेवा, अद्ययावत ICU, प्रशस्त वेटिंग हॉल, स्वतंत्र पुरुष व स्त्री वॉर्डसह भरपूर सुविधा. आमचा पत्ता मुख्य शाखा 1 साईबाबा चौक, न्यू पाचापेठ, सोलापूर. संपर्क 0217 26 51 933. शाखा नंबर 2 जुना विडी घरकुल, सोलापूर. संपर्क 7620859823.